नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण केमिकल सेक्टरकडे वळणार आहोत. कारण केमिकल सेक्टर हे असं सेक्टर आहे ना की या सेक्टरला इग्नोर करून चालणार नाही. कारण केमिकलचा यूज प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये, घरगुती वापरांच्या वस्तूमध्ये, अनेक इंडस्ट्रीजमध्ये केमिकलचा यूज होत नाही असं आपल्याला एकही प्रोडक्ट दिसणार नाही. याचा अर्थच काय की केमिकल सेक्टरमधील ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांमधील आपली इन्व्हेस्टमेंट कधीही वाया जाणार नाही. फक्त कंपन्या आपल्याला ज्या सिलेक्ट करायच्या आहेत ना या फंडामेंटल स्ट्रॉंग, फक्त आपल्याला त्या कंपन्यांचा बिझनेस बघायचा आहे. कंपन्यांचा बिझनेस जर असेल ना व्यवस्थित किंवा चांगल्या लेवलचा असेल तर या कंपन्या आपल्याला एनी टाईम रिटर्न करूनच देणार आहेत. माझं पर्सनली मत सांगायचं झालं ना तर केमिकल सेक्टर हे माझं वन ऑफ द फेवरेट सेक्टर आहे. आता कोणतंही रिकमेंडेशन आपल्याला नाही की आपण सुद्धा केमिकल सेक्टरमधील कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. माझं पर्सनल मत सांगतो आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा केमिकल सेक्टरमधील कंपन्यांचा जास्त समावेश असलेला पाहायला मिळेल. याचा अर्थच काय की केमिकल सेक्टरमधील कंपन्या ह्या अशा आहेत ना की यांचा बिझनेस जबरदस्त लेवलला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये किंवा गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला असं दिसतंय की केमिकल सेक्टर हे अगदी सुस्तावलेलं सेक्टर आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं कारणच असं आहे की 2020च्या कोविडच्या पिरियडनंतर केमिकल सेक्टरमधील कंपन्यांनी तुफान रिटर्न दिले. म्हणजेच 2-3 वर्षांचे रिटर्न या कंपन्यांनी एकाच वर्षामध्ये देऊन टाकले. त्याच्यामुळे झालं काय की प्रॉफिट बुकिंगला आयतंच कारण मिळालं. आणि त्याचबरोबर ग्लोबलीसुद्धा डिमांड थोडीशी कमी झाली केमिकलची. त्याच्यानंतर क्रूड प्राइसेस थोड्याशा प्रमाणात वाढल्या. त्याचबरोबर जे काही युद्धाच्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाल्या त्याच्यामुळे सुद्धा या सेक्टरवर परिणाम झाला. एकंदरीत या सेक्टरमध्ये निगेटिव्ह माहोल असल्यामुळे या सेक्टरमधील कंपन्या आपल्याला चांगल्या डिस्काउंटमध्ये ऑलमोस्ट 40-40, 50-50% डिस्काउंटवर आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि या चॅनेलवर मी केमिकल सेक्टरवरील कंपन्यांवर अनेक व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत. आता मार्केट आपल्याला सध्या टॉपला पाहायला मिळतं आहे. पण मार्केट टॉपला आहे याचा अर्थ मार्केटमधील किंवा शेअर मार्केटमधील सर्वच्या सर्व कंपन्या टॉपला आहेत का? तर अजिबात नाही. अशा कितीतरी कंपन्या आपल्याला पाहायला मिळतील की ज्या आपल्याला खूप चांगल्या डिस्काउंट लेवलला बाईंगला मिळतील. याचा अर्थच काय, फक्त आपला व्ह्यू जो आहे ना या कंपन्यांकडे पाहण्याचा तो व्यवस्थित पाहिजे. या कंपन्यांचा बिझनेस आपल्याला कळला पाहिजे. या कंपन्यांचा बिझनेस बघून आपण जर योग्य वेळी या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर या कंपन्यासुद्धा आपल्याला चांगल्या रिटर्न्स कमवून देतील. कारण आता जर पाहायला गेलं तर केमिकल सेक्टरमधील कंपन्यासुद्धा आता कमबॅकच्या वाटेवर असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक कंपन्यांनी ब्रेकआउट द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि ज्या कंपन्यांचा बिझनेस चांगला आहे अशा कंपन्या जर का एकदा आपल्या हातून सुटल्या किंवा त्यांनी जर एकदा पिकअप पकडला तर मग मात्र या कंपन्या आपल्याला परत त्या लेवलला मिळतीलच याची काही खात्री देता येत नाही. त्यामुळे या सेक्टरमधील अशा काही कंपन्या आहेत ना की ज्या चांगल्या डिस्काउंट लेवलला आहेत त्यांना आपल्याला वेळेत पिकअप करता आल्या पाहिजेत. तर अशापैकी एक कंपनी आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. त्या कंपनीचा जर आपल्याला योग्य वाटली तर आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता. परंतु कोणालाही रिकमेंडेशन नाही की जा आणि या सेक्टरमधील कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आपण आपला व्यवस्थित अभ्यास करूनच या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला पाहिजे. तर चला मग आपण कोणती कंपनी आहे ते बघूया. या कंपनीची करंट शेअर प्राईस आपल्याला दिसते ती आहे ₹1482 आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास 2.5% मायनस म्हणजे गिरावट आपल्याला या शेअर्समध्ये आपल्याला दिसते इथे. आणि एकूण ओव्हरऑल जर परफॉर्मन्स या शेअरचा बघितला तर आतापर्यंत या कंपनीने -9.5% रिटर्न दिलेले आहेत. सुरुवातीच्या फेजमध्ये लिस्टिंग झाल्यानंतर कंपनीने एक पॉझिटिव्ह सुरुवात केली होती ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की 70-80% रिटर्न कंपनीने सुरुवातीच्या फेजमध्ये दिले होते. पण त्याच्यानंतर मात्र टॉपच्या लेवलपासून म्हणजे ऑल टाईम हायपासून ही कंपनी आतापर्यंत आपल्याला 40 ते 50% डिस्काउंटवर असल्याची आपल्याला इथं क्लिअरली दिसते.
म्हणजे याचा अर्थच काय की ही नवीन कंपनी आहे. लिस्टिंगसुद्धा कधी झालेली आहे तर 2021ला, म्हणजे 2 वर्ष झाली आहे त्या कंपनीला. पण या कंपनीचा चार्ट पॅटर्न जर पाहिला तर मागच्या 6 वर्षाचा जो चार्ट पॅटर्न जर आपण बघितला ना 6 महिन्याचा, तर या चार्ट पॅटर्नमध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय की एक बॉटमचा जो लेवल आहे ना, सपोर्ट जो या कंपनीने घेतलेला आहे ना, तो आपल्याला क्लिअरली इथे दिसतोय. आणि इथून या कंपनीने 2 वेळा जो काही ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता आपल्याला ह्या लेवलवरून ह्या कंपनीचा जो ब्रेकआउट आहे तो पाहायला मिळतो आहे. इथून जर या कंपनीने अपसाईडला मुवमेंट घेतली तर या शेअर्समध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची लेवल आपल्याला हाय साईडला पाहायला मिळू शकते. आता 1 वर्षाचा जर चार्ट पॅटर्न पाहिला तर इथे आपल्याला अजून पिक्चर क्लिअर जर होईल. हा जो फेज आहे सपोर्टचा आणि रेजिस्टन्सचा, हा क्लिअरली आपल्याला दिसतोय की इथे या लेवलमध्ये कंपनीने बऱ्याच वेळेला मुवमेंट घेतलेली दिसते, पण सस्टेन कुठेही करता आलं नाही. सपोर्ट तोडूनसुद्धा खाली गेलेली नाही कंपनी, आणि रेजिस्टन्सला अपसाईडला ब्रेक करूनसुद्धा वरती जाता आलं नाही. परंतु जर ही लेवल जर पुन्हा एकदा ब्रेकआउट जर या लेवलला मिळाला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथून खूप चांगल्या प्रकारची अपसाईडला लेवल किंवा अपसाईडला मुवमेंट या शेअर्समध्ये येऊ शकते. या चार्ट पॅटर्नवर आपण जर एक ट्रेंड लाईन टाकून बघितली ना तर आपल्याला इथे क्लिअरली दिसेल की या शेअरमध्ये आता ब्रेकआउट येण्याची वेळ झालेली आहे. आणि इथून एक आपल्याला या ट्रेंड लाईनवरून एक अपसाईडला मुवमेंट मिळाल्याचं पूर्ण चित्र दिसतं आहे. फक्त आता जो ऑल टाईम हाय आहे, म्हणजेच ही जी लेवल आहे ना, ही लेवल एकदा या शेअर्समध्ये क्रॉस झालेली पाहायला मिळाली की इथून मात्र अपसाईडला एक चांगला मुवमेंट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला खरंच जर पाहायला गेलं ना तर या शेअरमध्ये आता बाईंग अपॉर्च्युनिटी असल्याचं क्लिअरली दिसून येतं आहे. तर मित्रांनो, ही कंपनी कोणती आहे? या कंपनीचं नाव आहे क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड. या कंपनीची सुरुवात 2003ला झालेली आहे. त्याचबरोबर क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड इज वन ऑफ द लिडिंग केमिकल मॅन्युफॅक्चरर्स ग्लोबली. म्हणजे क्लिअरली आपल्याला इथं दिसतं आहे की ही एक लिडिंग कंपनी आहे केमिकल सेक्टरमधील. आणि या कंपनीचं जर मार्केट कॅप बघितलं तर आपल्याला इथे दिसतं आहे की 15,700 करोडचं मार्केट कॅप आहे. म्हणजे ऑलमोस्ट या आपल्याला पाहायला मिळते की मिड कॅप साईजची कंपनी आहे. आणि या कंपनीचा पी रेशो जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, तो आहे 57चा. त्याचबरोबर कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसवर नजर टाकली तर कुठेही आपल्याला बिझनेसमध्ये काही कमी पाहायला मिळत नाही आहे. आपल्याला सेलमध्ये जर बघायला गेलं तर सेल जो कंपनीचा आहे तो खूप चांगल्या प्रकारे वाढताना दिसून येतो आहे. 2018 साली 241 करोडचा सेल होता. त्याच्यानंतर 2019ला 393, 2020 419, 2021 512, 2022 685, 2023 936 आणि आता या करंट इयरमध्ये 823 करोडचा सेल या कंपनीने केलेला दिसून येते. नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर तोही खूप चांगल्या प्रकारे वाढताना दिसतोय. 49 करोड, 98 करोड, 140 करोड, 198 करोड, 228 करोड, 295 करोड, 275 करोड. म्हणजे बिझनेसमध्ये कंपनीच्या काही प्रॉब्लेम दिसत नाही. कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर जवळपास 1080 करोडचे कंपनीकडे रिझर्व असल्याचं दिसतं आहे. त्याचबरोबर जे कंपनीवर लोन आहे ते आहे केवळ 3 करोडचं, ज्यामध्ये लॉंग टर्म बॉरोइंग 0 आहे. खूप चांगली गोष्ट आहे. शॉर्ट टर्म बॉरोइंग थोडंसंच आहे 1 करोडचं, आणि बाकी आहे ते लीज लायबिलिटी. म्हणजेच प्युअर डेट फ्री कंपनी असल्याचं आपल्याला क्लिअरली दिसतं आहे. म्हणजेच खूप ही कंपनीच्या दृष्टीने आणि शेअर होल्डरच्या दृष्टीने सुद्धा ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण जर शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकलं तर ऑलमोस्ट 75% शेअर्स जे आहेत ना ते प्रमोटर्सकडे आहेत. म्हणजे प्रमोटर्स आपल्याकडे पूर्णतः जास्तीत जास्त होल्डिंग आपल्याकडे ठेवून आहेत, कारण त्यांना या कंपनीच्या बिझनेसवर किंवा त्यांच्या या कंपनीच्या बिझनेसवर खूप विश्वास आहे. त्याचबरोबर FISने आपली होल्डिंग 6% ठेवलेली आहे. DISसुद्धा 5.5% या कंपनीमध्ये आहे. उर्वरित 14%ची जी काय होल्डिंग आहे ती आहे पब्लिककडे. त्यामुळे मित्रांनो, क्लीन सायन्स ही जी काही कंपनी आहे ना, ही इन्व्हेस्टमेंटसाठी अगदी योग्य कंपनी आहे. या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट जरासुद्धा वाया जाणार नाही. आपण जर कंपनीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितला ना, आणि आता आपण जो रिव्ह्यू केला ज्यामधून आपल्याला क्लिअरली दिसतंय की कंपनीच्या बिझनेसमध्ये कोणता प्रॉब्लेम नाही. कंपनीचे सेल्स चांगले आहेत, कंपनीचा नेट प्रॉफिट चांगला आहे, कंपनीची बॅलन्स शीट चांगली आहे, कंपनीचं जर शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलं तेही इम्प्रेसिव्ह आहे. म्हणजे सर्वच जे काही पॅरामीटर आहेत ना हे खूप चांगले आहेत. आणि म्हणून आपल्याला ही जी कंपनी आहे ना
ही एवढ्या डिस्काउंटवर अवेलेबल आहे आणि एकदा का या कंपनीमध्ये ब्रेकआउट मिळाला की तो अपसाईडला खूप चांगल्या प्रकारे पिकअप घेईल, यामध्ये जरा पण दुमत नाही. त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला या कंपनीचा बिझनेस चांगला वाटत असेल, जर या कंपनीच्या बिझनेसवर विश्वास वाटत असेल, कंपनीचं मॅनेजमेंट जर आपल्याला व्यवस्थित वाटत असेल, कंपनीचं सेल आणि जे काही आता पॅरामीटर पाहिले हे सगळे जर व्यवस्थित वाटत असतील, तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार आपण जरूर करू शकता. आपला जो काय पैसा आहे ना, या कंपनीमध्ये चांगलाच बनेल याची पूर्णतः खात्री या कंपनीच्या बिझनेसवरून आपल्याला मिळते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतरांबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.